सांगलीतील उरुण ईश्वरपूर या नगर परिषदेमध्ये यंदा काँग्रेस विरुद्ध भाजपची लढत पाहायला मिळते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक अगदीच प्रतिष्ठेची आहे। तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील महायुती आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। सांगलीमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी, पाहूयात। राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे। अनेक महत्त्वपूर्ण नगर परिषदांमध्ये लढती पार पडत आहेत। यामध्येच उरुण ईश्वरपूर या नगर परिषदेत देखील समावेश आहे। या ठिकाणी आजी माजी पालकमंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। सुरुवातीला भाजपला या ठिकाणी ही निवडणूक सोपी वाटत होती, परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी सरळ लढत होत आहे। त्यामुळे या ठिकाणी आजी आणि माजी या दोन्ही पालकमंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। या शहरात काय आहेत समस्या, नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि राजकीय समीकरणं कशी जुळून येणार आहेत, पाहूयात। गुलाल नगर परिषदेचा हा विशेष कार्यक्रम घेऊन आज आपण उरुण ईश्वरपूरमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ डांगे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय तुमची भूमिका आहे, काय तुम्ही नागरिकांच्या समस्या घेऊन या निवडणुकीला पुढे जात आहेत? तांत्रिक मंजुरी मिळालेली पाणी योजना आहे 24/7 124 कोटी रुपयाची, ती आम्ही प्राधान्यानं मंजूर करून आणून ते काम चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर ह्या शहराची भुयारी गटर योजना काही कारणास्तव अर्धवट राहिलेली आहे, त्याचंही रिवाइज एस्टिमेट होऊन त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली। जवळजवळ 198 कोटी रुपयाची ती पण योजना आहे, ती पण प्राधान्यानं पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। त्याबरोबर जे काय पायाभूत सुविधा आहेत, रस्ते गटारी, त्याच्यासाठी पण आम्ही लक्ष घालून जे काय शहरासाठी करता येतील ते सगळे आम्ही करणार आहोत। ज्या यल्लमा चौकातून चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटलांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे, त्याच यल्लमा चौकातून आनंदराव मलगुंडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। त्यांनी या प्रचाराला खरं तर सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आनंदराव मलगुंडे आहेत। 1985 साली या नगरीचं सत्तांतर झालं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या काळात। 1985 पासून 2016पर्यंत या शहराचा कायापालट झालेला होता। या शहराची 1985 साली 2,500-3 हजार प्रॉपर्टी असणारं शहर आत्ता जवळजवळ 40,000 प्रॉपर्टीचं शहर झालेलं आहे। मग एवढी 40,000 प्रॉपर्टी शहर वाढत असताना या शहरात जर विकास झाला नसता तर इतकी लोकांचं इथं राहणीमान उंचावलं नसतं। या शहरात जयंत पाटील साहेबांनी चांगल्या बागा तयार केलेल्या आहेत। चांगल्या 2016ला पिण्याचं पाण्याची नवीन स्कीम आणून या शहरात एक 7 pHचं पाणी असणारं हे शहर, एक चांगलं पाणी पुरवठा 2-3 मजल्यावर पाणी जात होतं। या शहरात चांगल्या प्रकारे नाट्यगृह झालेलं आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा झालेला आहे। या शहरात चांगल्या बागा आहेत, पण ह्या सत्ताधाऱ्यांनी ह्या 9 वर्ष या काळात हे सगळ्या बागा नष्ट केलेल्या आहेत। ज्या पद्धतीनं हे शहर एक मोठं व्यापारी संकुल व्हावं, या शहराला महापुराचा हा कोणताही धोका नाही। यामुळं संपूर्ण तालुक्यातील लोक ह्या शहरात येऊन वास्तव्य करायला लागले। राहण्यासाठी हे शहर अतिशय चांगलं होतं, पण ह्या 9 वर्ष या काळात त्यांच्याकडे सत्ता गेल्यामुळं या शहराची सगळी विकास हा खुंटलेला आहे। गांधी चौक, यल्लामा चौक, संभाजी चौक या व्यापारपेठेमध्ये शौचालय, मुतारीसारखी व्यवस्था करावी, त्याच पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था करावी। तसेच नगर परिषदेच्या वतीनं स्वतंत्र वाहनतळ उभा करावं। बागबगीचे डेव्हलप व्हावेत हा पहिला मुद्दा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हायला हवा, की जेणेकरून आरोग्याच्या समस्यांवरती पण आपण विकास करू शकू त्या दृष्टीने पण। आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा जर आपण विचार केला तर गर्दीच्या ठिकाणी किंवा शाळां कॉलेजेसमध्ये CCTV जिथे तुम्हाला आवश्यक वाटते तिथे CCTV कॅमेरे बसवावे, की इथलं गटार काम रेग्युलर व्हावं। त्यासोबतच आपल्याला जे मार्केट यार्डामध्ये जे नवीन बांधकाम चालू आहे ते लवकरात लवकर व्हावं, जेणेकरून जो बाजार रस्त्यावर तो भरला जातो तो लवकर सुधारणा व्हावं। तर लोकांचं आरोग्य, तुमचा जे कर लावलेला तो कर तो रद्द झाला पाहिजे ना, गुंठेवारी नियमितीकरण झाली पाहिजे। त्यांनी रस्त्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, बाजारची व्यवस्था, मंडईची व्यवस्था किंवा
ठिकठिकाणी मुतारी हे सर्व व्यवस्थित करून ट्रॅफिक व्यवस्थित जे आज बकाल झालेले आहे त्याची सगळं व्यवस्थित करावी. स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, उरण ईश्वरपूर, सांगली.